विषय आपला हाच आहे की 4-5 दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आपले जिल्हाध्यक्ष मंगेश आंबलेजी यांनी महाराष्ट्र भवनाच्या समोर म्हणजे चालू असलेल्या कामासमोर पिंडदानाचा जे आंदोलन केलं त्याविषयी आमच्या भारतीय जनता पार्टीची भूमिका आम्हाला मांडायची आहे. काय आहे तुमची भूमिका? साहजिकच आपलं महाराष्ट्र भवनासाठी एवढी शुभ वास्तू इथे बनत आहे आणि गेली 15 वर्ष सततचा पाठपुरावा केल्यानंतर कुठेतरी या कामाला सुरुवात होत आहे आणि अशा चांगल्या कामाची सुरुवात पिंडदान करून असं करणं योग्य नाहीये. आंदोलन जर करायचं होतं तर आपण सिडको प्रशासनाला याचा जाब विचारू शकला असतात किंवा तुम्ही आमदारांशी जाऊन बोलू शकला असतात, परंतु असं न करता कोणाचाही विचार न करता त्यांनी पिंडदानाचा जो कार्यक्रम केलाय हा निंदनीय आहे. आणि या अशा आंदोलनास कोणीच जनतेला ते आवडलेलं नाहीये आणि आमच्या पक्षाला सुद्धा ते आवडलेलं नाहीये. कोणत्याही शुभ कार्याला गणेशाचे पूजन केले जातं, परंतु महाराष्ट्र भवन राज्याचे भवन झाले, महाराष्ट्र भवन होत नव्हतं. परंतु अशा वेळेला पिंडदान करणं हे अवश्य नाही असं मला वाटतं. नक्कीच आमची तीच भूमिका आहे, कारण आज एवढी शुभ वस्तू बनते आणि सततच्या 15 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आणि मंदाताईंच्या अथक प्रयत्नानंतर हे बनतंय आणि अशा वेळेला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, परंतु कुठलाही विचार न करता त्यांनी पिंडदान जे केलंय हे निंदनीयच आहे. साहजिकच जे पत्रकारांना कळतंय ते आमच्या जनतेला सुद्धा नक्कीच कळतंय, कारण ही कुठेतरी स्टंटबाजी आहे. कितीतरी वर्ष त्यांनी असं काही केलं नाही, पण आणि अचानक निवडणुकीच्या काळामध्ये प्रकाश झोता देण्यासाठी केलेलं ही स्टंटबाजी आहे, सगळ्यांना कळतंय आणि साहजिकच आपले तुमच्या तोंडातून सुद्धा हे बाहेर पडतंय, म्हणजे हे सत्य आहे असं वाटतंय मला. आपण जी भूमिका मांडत आहे ही पक्षाची आहे का स्वतःची आहे? कुठेतरी ही साहजिकच मी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा कट्टर समर्थक आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि आमच्या आमदारांनी हे जे काम हाती घेतलेलं आहे आणि त्या कामात जर कोणी खोडा घालत असेल तर साहजिकच ही पक्षाची त्याचबरोबर माझी स्वतःची सुद्धा भूमिका आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं म्हणणं असं होतं की त्या महाराष्ट्र भवनची मागणी सर्वप्रथम आमदार शशिकांत शिंदे यांनी केली असं त्यांचं म्हणणं. काही वर्षापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान भवनात ही मागणी केली होती, परंतु आपलं सगळ्यांनाच माहिती आहे मागणी एकदा करून कधीच काम होत नाही, त्यासाठी सततचा पाठपुरावा करावा लागतो. आमदार मंदाताई म्हात्रे यांनी कुठलंही काम जर हाती घेतलं तर त्याचा सततचा पाठपुरावा त्याचबरोबर वेळोवेळी मंत्र्यांची गाठीभेटी घेऊन आणि त्यांनी 10हून अधिक लक्षवेधी घेतलेले आहेत. त्या लक्षवेधीलाच पाठिंबा म्हणून आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ही परमिशन भेटलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जनतेमध्ये याचं खरं श्रेय कोणाला भेटलं पाहिजे. तर मी हे चुकीचं म्हणत नाही, त्यांनी केलं असेल, त्यांनी सुरुवातीला हा विषय मांडला असेल, परंतु याचा पाठपुरावा कोणी केला, ह्याच्या मागे श्रेय कोणाला दिलं पाहिजे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि खरोखरच याच्याबद्दल आमदार मंदाताई म्हात्रे यांची वाहवा सगळ्यांनीच केली पाहिजे, कारण 10हून अधिक लक्षवेधी घेणे म्हणजे त्यांनी एखादं काम हाती घेतलं आणि ते सँक्शन करून झाल्यानंतरच त्यांनी त्याचा पाठपुरावा सोडलेला आहे, म्हणजे याचं श्रेय खरं आमदार मंदाताई म्हात्रे यांना भेटलं पाहिजे. काम तर सुरू झालेलंच आहे ना, तरी त्यांनी ते म्हणतात की बाबा शशिकांत शिंदे पाठपुरावा केला होता, परंतु काय मर्यादित झाला. त्याच्यानंतर विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी जो पाठपुरावा करून त्याला मान्यता दिली, त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं असताना अशा प्रकारे खेळी करणं कितपत योग्य आहे? बरोबर आहे, हे योग्य नाहीच आहे. म्हणून तर मी पक्षाची आणि माझी वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी बसलेलो आहे. कारण काम चालू झालेलं असताना ज्या वेळेला काम थांबलं असतं किंवा त्याची परमिशन आली नसती किंवा परमिशन आल्यानंतर काम सुरूच नसतं झालं किंवा भूमिपूजन झालं नसतं तर अशा वेळेला आपण हे आंदोलन करणं गरजेचं होतं किंवा आमदारांना तुम्ही जाब विचारू शकला असं की काम अजून का चालू झालेलं नाहीये, परंतु काम चालू झालं असं नाही, कुठेतरी खोडा घालणं म्हणजे स्टंटबाजी करणंच आहे हे सगळ्यात दिसून येत आहे. मी तसं काय होतं आपण तसं बोलू शकत नाहीये किंवा ते सत्य असू शकतं, पण आपल्याला जर पूर्ण माहित नाही त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाहीये. मला तर सध्या असं वाटतं की स्टंटबाजी आहे, प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी हे एक केलेलं स्टंटबाजीचंच कारण आहे. राहिला प्रश्न कंत्राटाशी आमचं काय अजून संपर्क झालेला नाहीये, परंतु त्यांना दमदाटी केली जाते, त्यांच्याकडे वारंवार कोणते जात आहे, कामात खोडा घातला जात आहे हे सत्य आहे. आमदारांच्या विचारांची आपण सहमत नाही.
विचाराने सहमत आहे म्हणून मी म्हटलं ना, कंत्राटदारांना दमदाटी केली जाते, त्यांना थांबवलं ते काम, कुठेतरी त्यांचं काम थांबेल असे प्रक्रिया केली जाते. म्हणजे विचाराशी मी सहमत आहे. दमदाटी करणारे नाव अगोदर तुम्हाला सांगितलेले आहे आमदारांनी, त्यामुळे माझ्या तोंडातून ऐकण्याची मला वाटत नाही गरज आहे याची. सर, महाराष्ट्र बोर्डचा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे, त्या संदर्भात आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेलं आहे, काय सांगा? महाराष्ट्र भवनसारखी शुभ वास्तू आपल्या या नवीन बनत आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर 10 वर्षानंतर आणि 10हून अधिक लक्षवेधी घेतल्यानंतर आमदार ममताताई म्हात्रेंना ही मंजुरी भेटलेली आहे. ही मंजुरी भेटल्यानंतर याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता याचा कामाचा शुभारंभ सुरू झालेला आहे. लवकरच ही वास्तू आपल्या नवी मुंबईत बनणार आहे आणि हे कुठेतरी एक भूषण आहे राज्यामध्ये. आपल्या महाराष्ट्र भवन बनतंय आणि या महाराष्ट्र भवनामध्ये आपल्या बाहेरचे विद्यार्थी इथे येणार आहेत, आपले पाहुणे इथे येणार आहेत, त्यांना राहण्यासाठी कुठेतरी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदारांनी. आणि अशा चांगल्या कामामध्ये कुठेतरी पिंडदान करून खोडा घालणं चुकीचं वाटतंय. आणि ही चुकीची कामं करताना आंदोलन तुम्ही करा, आंदोलन करताना तुम्ही योग्य पद्धतीने आंदोलन करा. आंदोलन कोणाकडे करावे, याचा जाब कोणाकडे विचारावे, याची तुम्हाला सगळ्यांना भान राहायला पाहिजे. याचा जाब विचारणं तुम्हाला नक्कीच तुम्ही सिडकोला याचा जाब विचारू शकला असाल किंवा आमदार ममताताई म्हात्रे यांच्यावर बसून तुम्ही याच्यावरती विचार विनिमय करू शकला असाल. पण ते न करता आपण पिंडदान सारखं आंदोलन करता हे चुकीचं वाटतंय आणि त्याचमुळे आम्हाला ही भूमिका मांडणं गरजेचं वाटलं. राष्ट्रवादीने जे आंदोलन केलेलं आहे पिंडदानाचं, त्यांनी आत्ताच केलेलं आहे, याआधी का नाही काय करणार? नक्कीच या अगोदर त्यांना करावंसं वाटत नाही, कारण या अगोदर इलेक्शन नव्हते. गेली 6 वर्ष इलेक्शन थांबलेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आता कुठेतरी हा निवडणुकीचा कालावधी आहे आणि अशाच वेळेमध्ये प्रकाश ज्योतामध्ये येण्यासाठी त्यांनी हे केलेलं आंदोलन असावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीची स्टंटबाजी आहे का? नक्कीच मी आता तेच सांगितलं, प्रकाश ज्योतामध्ये येण्यासाठी त्यांनी केलेलं काम आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे आमदार आहेत त्यांनी सर्वात प्रकारची मागणी केली. त्यांच्या आमदाराने मागणी केली असेल, पण त्याचा पाठपुरावा जो केलेला आहे तो आमदार ममताताई म्हात्रे यांनी केलेला आहे. मी अगोदर सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सांगितलेलं आहे, 10हून अधिक लक्षवेधी ताईंनी या विषयासाठी मांडलेल्या होत्या आणि अनेक मंत्र्यांना, तत्कालीन मुख्यमंत्री यांना भेटून ताईंनी मंजुरी घेतलेली आहे. म्हणजे खरोखर याचं श्रेय हे आमदार ममताताई म्हात्रे यांना जातं. कंत्राटदारांना जाऊन नक्कीच भेटीगाठी होत आहेत. त्यांना कामं कुठल्या ना कुठल्या कारणावरून थांबवलं जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सत्य आहे. आणि त्यात नक्कीच जर तुम्ही असं केलं तर काम हे हळूच होणार आहे. तसं न करता जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर हे काम लवकर लवकर पूर्ण होईल असं आम्हाला वाटतं. खरं पाहता याच्यामध्ये विरोधक तयार झालेच नाही पाहिजे. आपलं हे भूषण तयार होतंय, आपल्या पूर्ण नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण तयार होतं, त्यामुळे आपण विरोधी भूमिका घेतलीच नाही पाहिजे. सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं.